नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। नीट 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची अपडेट येते आहे। केरळ स्टेटने आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले आहेत। याच्या अगोदर कर्नाटक स्टेटने सुद्धा 2025 च्या MBBS, BAMS, BHMS, BDS च्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन चालू केलेले होते। आता कर्नाटका पाठोपाठ केरळ स्टेटचे सुद्धा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत। वेबसाईटवर केरळ स्टेटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन सुद्धा त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतं। नेमकं कोणत्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचंच आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तत्पूर्वी आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये 2025 चा जो काही काउन्सिलिंग कोर्स आहे तो जॉईन करून घेऊ शकता। त्याचबरोबर ऑफलाईन पेड काउन्सिलिंगला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तर आपण नीट 2025 च्या विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या घडीला कोणत्या महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज चालू आहेत ते आपण सर्वात आधी पाहूया। पहिलं तर आहे नीट UG 2025 च्या परीक्षेचा ॲप्लिकेशन फॉर्म सध्या भरणं चालू आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत। काही विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये आपला फॉर्म भरणार आहेत। तर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी जी काही लास्ट डेट आहे नीट्सची ती 7/3/2025 अशी नीटच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता याच्यानंतर नीट परीक्षेच्या बेसवर कोणकोणत्या काउन्सिलिंग प्रक्रिया महत्त्वाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत ते समजून घेणं अगोदर गरजेचं आहे। म्हणजेच कर्नाटक स्टेटचं रजिस्ट्रेशन म्हणजे काय किंवा केरळचं सेपरेट रजिस्ट्रेशन करावं लागणं म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊयात। की विद्यार्थ्याच्या नीटच्या स्कोअरच्या बेसवर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो। त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या प्रवेश प्रक्रिया, 3 टप्प्याच्या प्रवेश प्रक्रिया आपण ज्याला म्हणू शकतो। तर पहिलं तर आहे आपल्या महाराष्ट्र स्टेट कोट्याची, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची हक्काची काउन्सिलिंग जी आहे, ज्याला आपण महाराष्ट्र स्टेट कोटा काउन्सिलिंग म्हणतो। याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, गव्हर्नमेंट BAMS कॉलेज, गव्हर्नमेंट BHMS कॉलेज, गव्हर्नमेंट BDS कॉलेज म्हणजे जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या 85% सीट, त्याचबरोबर संपूर्ण कोर्सेसचे जेवढे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या 85% सीट मेरिटवर आणि 15% सीट इन्स्टिट्यूशनल कोटा ज्याला आपण म्हणतो किंवा मॅनेजमेंटच्या सीट आपण ज्याला म्हणतो या स्टेट कोट्याद्वारे भरल्या जातात। आणि आपली ही जी काही स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ही संपूर्ण नीट रिझल्ट लागल्यानंतर सुरू होत असते। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया आहे ऑल इंडिया कोटा। ऑल इंडिया कोट्यामध्ये कोणकोणते कॉलेजेसचा समावेश असतो? संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट, जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे MBBS साठी एम्स असतील किंवा BAMS साठी NIA असतील म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सारख्या संस्था असतील, जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत याच्या सीट आणि डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात। आणि ही सुद्धा प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नीटची परीक्षा झाल्यानंतर सुरू होत असते। आता त्याच्यानंतर आणखी एक प्रवेश प्रक्रिया आहे ज्याला आपण ओपन स्टेट कोटा म्हणतो। म्हणजेच काही राज्य असे आहेत, 2 प्रकारचे स्टेट असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे क्लोज स्टेट आणि दुसरं आहे ओपन स्टेट। क्लोज स्टेट म्हणजे काय की काही राज्य असे आहेत जे आपल्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवत नसतात, त्याला क्लोज स्टेट म्हणतात। म्हणजे जसं की महाराष्ट्र आहे MBBSच्या बाबतीत, गुजरात आहे, हे क्लोज स्टेट आहेत। म्हणजे इथल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव ठेवल्या जात नाहीत। बाहेरील राज्यातील विद्यार्थी जर या स्टेटमध्ये यायचा असेल तर तो विद्यार्थी ऑल इंडिया कोटा थ्रूच येऊ शकतो। एक तर डीम युनिव्हर्सिटीमध्ये येऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट 15% मध्ये तो विद्यार्थी त्या राज्यामध्ये येऊ शकतो। परंतु काही राज्य असे आहेत जे आपल्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील म्हणजेच अदर स्टेट स्टुडंटसाठी सीटचा काही कोटा राखीव ठेवतात आणि त्यालाच आपण ओपन स्टेट कोटा म्हणतो। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर कर्नाटक आहे, केरळ आहे, उत्तर प्रदेश आहे,
आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, यासारखे बरेचसे स्टेट आहेत जे आपल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव ठेवत असतात. त्याचपैकी 2 महत्त्वाचे स्टेट ज्यांचे रजिस्ट्रेशन आत्ता चालू आहेत, म्हणजे नीट परीक्षेच्या अगोदरच यांनी आपले जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते भरून घ्यायला सुरुवात केलेली आहे. एक आहे कर्नाटका, लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची 24/2, आणि दुसरं केरळाने काल नोटीस काढलेली आहे. आता ह्या दोघांचे रजिस्ट्रेशन सध्याच्या घडीला चालू आहेत. आता याच्यामध्ये संपूर्ण ॲडमिशन जे आहे ते नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरच होणार आहे. म्हणजे आता जरी रजिस्ट्रेशन तुम्ही केलं तर याच्यामध्ये तुमचा नीटचा रिझल्ट आल्यानंतर नीटचा स्कोअर जो काय आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा इन्सर्ट करावा लागणार आहे. हे दोन्ही रजिस्ट्रेशन आत्ताच करणं गरजेचं आहे का, किंवा पुन्हा चालू होऊ शकतात का? तर मागच्या 2-3 वर्षाचा जर ट्रेंड बघितला तर रजिस्ट्रेशन हे नीट एक्झाम झाल्यावर सुद्धा यांचे चालू होतात, परंतु त्यावेळेस थोडासा कालावधी कमी दिला जातो. जर विद्यार्थी ओपन स्टेट कोटामध्ये इंटरेस्टेड असेल किंवा जर महाराष्ट्रामध्ये नंबर नाही लागला आणि विद्यार्थ्याचं डीमचं बजेट होत नाही आहे आणि बाहेरील राज्यात जाऊ इच्छित असेल तर अशा विद्यार्थी ओपन स्टेट कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. आता पुढे पाहूयात की केरळाच्या रजिस्ट्रेशनविषयी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपण समजून घ्यायला पाहिजेत. की पॉईंट आपण पाहूयात की केरळाचं रजिस्ट्रेशन विद्यार्थी का करतात, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी केरळाचं रजिस्ट्रेशन का करतात. तर पहिला फॅक्टर आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे की इथे बाकी राज्याच्या तुलनेमध्ये फी जी आहे कॉलेजची ती सर्वात कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. फीची रेंज किती आहे इथे 6,67,000 पर इयर ते 7,34,000. म्हणजे बाकी राज्याशी जर आपण तुलना केली, म्हणजे कर्नाटका असेल, उत्तर प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, वेस्ट बेंगॉल असेल, झारखंड असेल, इथल्या फीसच्या तुलनेमध्ये केरळाची फीसची जी काही रेंज आहे ती कमी आहे, म्हणजे खूप कमी आहे. म्हणजे विद्यार्थी अफोर्ड करू शकतो अशा प्रकारची फी स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हायर कट ऑफ, म्हणजे फीस कमी आहे याचाच अर्थ या ठिकाणी हायर कट ऑफ आहे. जसं महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी केरळासाठी फॉर्म भरतात तसं अन्य राज्यातील विद्यार्थी सुद्धा केरळासाठी फॉर्म भरत असतात, कारण या ठिकाणी फीस विद्यार्थ्याची जी काही MBBSची फीस आपण बोलतोय ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कॉलेजची संख्या जवळपास 20 आहे. वेबसाईट आहे KEM. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला याची वेबसाईट त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचं जे काही शेड्यूल आहे ते विद्यार्थ्यांसाठी देणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 2024चा जर आपण कट ऑफ बघितला तर तिसऱ्या राऊंडचा मिनिमम, म्हणजे केरळमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 2024चा जो काही कट ऑफ आहे तो 604च्या पुढे आहे. म्हणजेच याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यातील जो काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ होता अगदी तोच कट ऑफ केरळाला त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांसाठी लागलेला होता. त्याच्यामुळे हा जो काही कट ऑफ आहे तो खूप हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचं कारण म्हणजे फीस या ठिकाणी कमी आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याला केरळामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया कशा प्रकारे आहेत तो आपण थोडक्यात पाहूयात. विद्यार्थी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे, म्हणजेच नंतर विद्यार्थी MBBS केरळामध्ये करू इच्छित असेल किंवा BAMS केरळामध्ये करू इच्छित असतील किंवा BDS केरळामध्ये करू इच्छित असेल महाराष्ट्र राज्यातील एखादा विद्यार्थी, तर विद्यार्थी पुन्हा नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो ओपन कॅटेगरीचा त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजेच नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे, ओपनचा जो मार्क्स आहेत, ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे क्वालिफाईंग क्रायटेरियाचे नीटमध्ये जे मार्क्स आहेत ते मार्क्स विद्यार्थ्याला नीटमध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर PCB म्हणजेच 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये 150+ मार्क्स असणं गरजेचं आहे, म्हणजे 150ची ग्रुपिंग असणं गरजेचं आहे. हे पात्रतेचे निकष आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील एखादा विद्यार्थी केरळमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छित असतील तर त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीचे जे काही क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया या ठिकाणी लागू होत असतात. आता हे क्रायटेरिया का लागू होत असतात ते सुद्धा पाहूयात आणि महाराष्ट्रातील कोणत्या विद्यार्थ्यांनी केरळासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात. या ठिकाणी विद्यार्थ्याला कॅटेगरी बेनिफिट कसल्याही प्रकारचे मिळत नाहीत, म्हणजेच फीस संदर्भातले जे काही कॅटेगरी बेनिफिट आहेत ते मिळत नाहीत, कारण या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया लागू होतो आणि सगळे विद्यार्थी जे आहेत ते ओपन कॅटेगरीचेच गृहीत धरले जातात, कारण हे अदर स्टेट प्रायव्हेट कॉलेजेससाठी ही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी
मिळत नाही। त्याचबरोबर सगळे विद्यार्थी ओपन असल्याचंच त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं। म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील कुठलीही कॅटेगरीची विद्यार्थ्याची असेल, केरळमध्ये ओपन स्टेट कोटामध्ये जर विद्यार्थी भाग घेत असेल, केरळाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करत असेल, तर त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी हा ओपन कॅटेगरीचाच गृहीत धरला जातो। आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही केरळाचे। मागच्या 2-3 वर्षाचा कट ऑफचा जर अभ्यास केला आपण केरळा संदर्भातला, तर कोणत्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र राज्यातील जे SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत आणि NTB कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल। कारण केरळचा जर आपण मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तो जवळपास 604च्या पुढे होता, म्हणजे 600 अबो होता, हायर कट ऑफ आहे। आणि या मार्क्सला या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, SC आहेत, ST आहेत, NTB आहेत, या मार्क्सला विद्यार्थ्यांना सहज महाराष्ट्रामध्येच MBBS कॉलेज मिळत असतं। त्याच्यामुळं केरळाचा जो काही कट ऑफ आहे ते मार्क्स जे आहेत त्या मार्क्सला या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच कॉलेज मिळत असतं। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल। म्हणजेच SC, ST, NTB कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना केरळचा जो कट ऑफ असतो त्या मार्क्सला त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्येच कॉलेज मिळत असतं। आता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता कोणकोणत्या विद्यार्थ्याला आहे? ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, EWS चा विद्यार्थी आहे, OBC चा विद्यार्थी आहे, NTC चा विद्यार्थी आहे, NTD चा विद्यार्थी आहे, SEBC म्हणजेच मराठा आरक्षणासंदर्भातले जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे का? तर हे कंपल्सरी नाहीये। जर विद्यार्थ्याचा नंबर महाराष्ट्रामध्ये नाही लागला, महाराष्ट्रामध्ये अगदी थोड्या मार्कांनी विद्यार्थी राहिला आणि दुसरा ऑप्शन विद्यार्थी कमी फीसचा शोधत असेल, तर मग केरळ हा एक ऑप्शन तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता। अगदीच कंपल्सरी हे रजिस्ट्रेशन करावं असंही काही नाही। जर तुम्ही अदर स्टेटमध्ये जाऊ इच्छित असाल, आता महाराष्ट्र सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ आणि केरळचा कट ऑफ हा जवळपास सारखा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे केरळ हा खूप हायर मेरिटचा स्टेट आहे। या ठिकाणी खूप हायर मेरिट त्या ठिकाणी लागत असतं। महाराष्ट्रामध्ये 2-4 मार्कांनी तुमचा MBBS ला नंबर नाही लागला आणि दुसरा पर्याय तुम्ही कमी फीस साठी शोधत असाल, तर केरळासाठी रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही। SC, ST, NTB च्या विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल, कारण यांना या ठिकाणी जे कट ऑफ मार्क्स आहेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं MBBS कॉलेज मिळण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं हे जे काही रजिस्ट्रेशन आहे हे कंपल्सरी विद्यार्थ्यांसाठी नाही, एक पर्याय म्हणून तुम्ही ठेवू इच्छित असाल, एक रजिस्ट्रेशन करून ठेवावं बाहेरच्या राज्यातलं म्हणून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता। कारण या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी सुद्धा इतर राज्याच्या तुलनेमध्ये डिपॉझिट कमी आहे। त्याचबरोबर फॉर्मची फीस जी आहे, फॉर्म भरण्याची, ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी फीस आहे ती सुद्धा खूपच कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता केरळचं रजिस्ट्रेशन करण्यासाठीचे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स काय काय आहेत, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय काय आहेत? पहिलं तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट। स्टेट बोर्डचा विद्यार्थी असेल तर दोन्ही मार्कशीट आणि त्याचबरोबर सर्टिफिकेट ज्याच्यावर डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची लिहिलेली असते। CBSE चे जे विद्यार्थी आहेत त्यांना 10वीला एकच मिळत असतं, त्याच्यामुळे त्यांचं एकच या ठिकाणी त्यांनी दिलं तरी चालणार आहे। त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट जर तुमच्याकडे अवेलेबल असेल, म्हणजेच विद्यार्थी रिपीटर असेल तर 12वीचं मार्कशीट, जर विद्यार्थी यावर्षी 12वी देत असेल तर 12वीच्या मार्कशीटची या ठिकाणी आवश्यकता नाही। बँक पासबुक या ठिकाणी लागत असतं। बँकचे डिटेल विद्यार्थ्यांना भरावे लागतात। एक तर स्टुडंटचं देऊ शकता किंवा पॅरेंट्सचं सुद्धा बँक पासबुक तुम्ही देऊ शकता। विद्यार्थ्याचा फोटो, विद्यार्थ्याची सही आणि नेटिव्हिटी सर्टिफिकेट हा एक प्रकार केरळच्या रजिस्ट्रेशनमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतात। नेटिव्हिटीमध्ये 2 प्रकारचे आहेत, म्हणजे विद्यार्थ्याचा आदिवास ज्याला आपण म्हणू शकतो। आपण जसं महाराष्ट्रामध्ये डोमेसाईल असतं तसंच केरळामध्ये नेटिव्हिटी सर्टिफिकेट असतं। 2 प्रकारचे नेटिव्हिटी त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात। एक तर केरळाइट म्हणजे प्रॉपर केरळामधले स्टुडंट जे आहेत असे विद्यार्थी, आणि दुसऱ्या बाजूला आहेत नॉन केरळाइट म्हणजे जे केरळाशी संबंधित नाहीत असे विद्यार्थी, ज्यांचं डोमेसाईल किंवा ज्यांचा रहिवास किंवा ज्यांचा आदिवास केरळामध्ये नाही, असे विद्यार्थी नॉन केरळाइट। आता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी केरळचा फॉर्म भरत असताना नॉन केरळाइट या कॅटेगरीमध्ये येत असतात। याच्यामध्ये सुद्धा 2 भाग असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे नॉन केरळाइट 1, दुसरा आहे नॉन केरळाइट 2। नॉन केरळाइट 1 म्हणजे विद्यार्थ्याचं काहीतरी शिक्षण जर केरळामध्ये झालं असेल किंवा थोडा जरी संबंध केरळाशी आला असेल तर तो विद्यार्थी NK1चा वापर त्या ठिकाणी फॉर्म भरताना करू शकतो आणि तुमचा दूरपर्यंत केरळाशी काही संबंध नव्हता, तुमचं एज्युकेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालंय, केरळामध्ये तुमचं 1ली ते 12वी कसल्याही प्रकारचं एज्युकेशन झालेलं नाही किंवा पॅरेंट्स सुद्धा काही कारणास्तव केरळामध्ये राहिलेले नाहीत,
असे विद्यार्थी नॉन केरलाइट 2 त्या ठिकाणी वापरू शकतात। सेफ साईड महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत ते नॉन केरलाइट 2 या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरू शकतात। याच्या सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आहे, फॉर्मॅट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या फॉर्मॅटवर तुम्ही ज्या ठिकाणाहून 12वी केलेली आहे त्या 12वीच्या कॉलेजमध्ये जाऊन त्या ठिकाणी संपूर्ण ती माहिती भरून त्याच्यावर त्या कॉलेजचा स्टॅम्प आणि सही विद्यार्थ्यांना, जे काही हेडमास्टर असतील किंवा ज्या ठिकाणी प्रिन्सिपल असतील, जे काही शिक्षक असतील, तर त्यांची स्टॅम्प आणि त्यांचा सही विद्यार्थ्यांना त्या फॉर्मॅटवर घेऊन ते अपलोड करावं लागणार आहे। हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स केरळाच्या बाबतीत आहे। बाकी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते रेग्युलर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता ॲप्लिकेशन फॉर्मची फीस साधारण किती असते जर आपण मागच्या वर्षी बघितली तर केरळाच्या ॲप्लिकेशन फॉर्मची फीस ही 625 रुपयाच्या आसपास होती। अतिशय कमी फीस या ठिकाणी आहे इतर राज्याच्या तुलनेमध्ये। एक बॅकअप ऑप्शन तुम्ही बघत असाल तर केरळाचं रजिस्ट्रेशन करून ठेवायला हरकत नाही। विद्यार्थी विशेषतः MBBS साठी विचार करत असतील तर केरळाचं रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी करावा। जर तुमचं टार्गेट BAMS किंवा BDS असेल तर केरळाचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही, कारण या ठिकाणी BAMS ला जेवढे मार्क्स लागतात तेवढ्या मार्क्समध्ये कदाचित तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्येही कॉलेज मिळेल। PDS ला जेवढे मार्क्स लागतात तेवढ्याच मार्क्समध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा अगदी जवळच्या कर्नाटक स्टेटमध्ये ॲडमिशन मिळू शकतं। MBBS टार्गेट आहे, 2-4 मार्कांनी महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर लागला नाही तर तुम्ही हा पर्याय ठेवू शकता। कमी फीस या ठिकाणी आहे। जर तुमचं बजेट कमी असेल तर बाकी राज्य जर बघितलं त्यांच्या MBBSच्या जर फीस बघितल्या त्या खूप हायर साईडला असलेल्या पाहायला मिळतात। केरळाच्या ज्या फीस आहेत त्या कमी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। हे झालं केरळाच्या रजिस्ट्रेशन विषयी। रजिस्ट्रेशनचं जे काही शेड्यूल आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। नॉन केरलाइट 2चा जो काही फॉर्मचा फॉर्मॅट आहे तो सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्याचबरोबर केरळाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दोन्ही प्रकारच्या सुविधा आमच्याकडे अवेलेबल आहेत। एक आहे ऑनलाईन पेड काउन्सिलिंग, ज्याच्यामध्ये आम्ही ॲपद्वारे विद्यार्थ्यांना सुविधा देत असतो। ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। 2025 साठीचा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे। ज्यांना ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।